सत्ता किंवा बहुमत असो वा नसो, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शरदचंद्र पवारांचा पॉवर फॅक्टर काल जेवढा होता तेवढा आजही आहे. सोन्याला जसं जेवढं तापावं तसं ते चमकतं, तसं पवारांना जेवढं कडवं आव्हान दिलं जातं तेवढं पवार जोमात येतात आणि समीकरणं बदलतात. सध्याच्या राजकारणात पवारांचा वावर सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. मंडळी, चला आजच्या भागात आपण जाणून घेऊयात शरदचंद्र पवारांच्या राजकीय जीवनातील काही महत्त्वाचे टप्पे. पुलोत सरकार आणि पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री. 1978 मधल्या या डावपेचानं शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं ते आजपर्यंत. तोपर्यंत पवार यशवंतराव चव्हाणांच्या हाताला हात धरून राजकारणात बराच काळ होते आणि काही मंत्रीपदही त्यांच्याकडे होती. पण तरीही या घटनेनं त्यांना महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री केलं आणि महाराष्ट्राचं राजकारण बदललं. 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली. तिच्या इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन भाग झाले. यशवंतरावांसह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले, ज्यात वसंतदादा पाटील आणि शरद पवारही होते. 1978 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या. जनता पक्ष मोठा पक्ष बनून निवडून आला, पण बहुमतापासून दूर राहिला. मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि या आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. पण या सरकारमध्येच अनेक नेते अस्वस्थ होते. सरकारमध्ये वाद वाढू लागले. शेवटी शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि 4.5 महिन्यात हे आघाडीचं सरकार पडलं. पवारांच्या या पहिल्या बंडाचं अनेक प्रकारे विश्लेषण केलं गेलं. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असंही म्हटलं गेलं. यशवंतरावांचा पवारांच्या या कृतीला पाठिंबा होता असं गोविंद तळवळकरांच्या अग्रलेखाचे दाखले देऊन म्हटलं गेलेलं आहे. बाहेर पडलेल्या पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे इतर पक्षांशी बोलणी सुरू केली. शेवटी जुलै 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोतचं सरकार स्थापन होऊन 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. 1.5 वर्षावरून अधिक काळ ते सरकारात राहिले आणि त्यांनी सरकार चालवलं. दरम्यानच्या काळात देशातली समीकरणंही बदलली. जनता पक्षात फूट पडू लागली. शेवटी इंदिरा गांधींनी शिफारस केल्यावर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं. पवारांची काँग्रेसमधली घरवापसी आणि पुन्हा मुख्यमंत्री. 1980 मध्ये पवारांचं महाराष्ट्रातलं राजकारण बरखास्त झाल्यावर ते बराच काळ सत्तेपासून दूर विरोधी बाकावर राहिले. पण याच काळात काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्रातही बऱ्याच गोष्टी बदलल्या. पंजाबमधल्या अस्थिरतेचा प्रश्न कळीचा बनून शेवटी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली. राजीव गांधींनी देशाची आणि पक्षाची सूत्र हाती घेतली. राजीव यांच्यानंतर काँग्रेसमध्ये नव्या पिढीची फळी तयार होऊ लागली. पवारांनीच त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे राजीव गांधींनी त्यांना परत काँग्रेसमध्ये येऊन एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्र आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा पवार यांच्या परत येण्याला विरोध होता. याच काळात पवारांची लोकसभेतही पहिल्यांदा खासदार म्हणून छोटी इनिंग झाली, जेव्हा ते 1984च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून पहिल्यांदा निवडून आले. पण ते लवकरच महाराष्ट्रात परत आले. राजीव गांधींची इच्छा होतीच, पण इकडं शिवसेनेच्या वाढत्या प्रभावापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्रातही काँग्रेसला नेतृत्व हवं होतं. राजकीय विश्लेषक नितीन बिरमल सत्ता संघर्ष या पुस्तकात त्यांच्या लेखात लिहितात, वसंतदादा पाटील यांचा गट देखील तोपर्यंत नेतृत्वहीन झाला होता. केंद्रीय नेतृत्वाने अंतुले, बाबासाहेब भोसले, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखे महाराष्ट्रभर जनाधार नसलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले. त्यामुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता होतीच. तेव्हाच समाजवादी काँग्रेसच्याही वाढीच्या मर्यादा स्पष्ट होत होत्या. बिगर काँग्रेसवाद महाराष्ट्रात सत्ता मिळवून देऊ शकत नाही ही गोष्टही स्पष्ट होत होती. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाला देशभर प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे दोन्ही बाजूंना गरज होती हे दिसत होतं. पवारांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. 1986 साली औरंगाबादमध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री पदाची त्यांना फार वाट पाहावी लागली नाही. 1988 मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. केंद्रीय संरक्षण मंत्री आणि मुंबई दंगलीनंतर पुन्हा महाराष्ट्रात परत. हे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं वळण आहे, कारण या टप्प्यावर पवारांच्या हातातली पंतप्रधान पदाची संधी पहिल्यांदा निसटली असं म्हटलं जातं. 90चं दशक सुरू होईपर्यंत काँग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झालेल्या पवारांचं पक्षातलं राष्ट्रीय स्तरावरचं स्थान महत्त्वाचं बनलं होतं.
राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसमधला नेतृत्वाचा प्रश्न मोठा बनला. सोनिया तेव्हा राजकारणात येणार नव्हत्या. पवारांनीही त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे काँग्रेसमधल्या अनेकांचं, विशेषतः तरुणांचं म्हणणं पवारांनी नेतृत्व करावं असं होतं. पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीही आता राजकीय कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावर दिल्लीवर जायचं ठरवलं होतं. राजीव यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमतात नाही, पण त्याच्या जवळ पोहोचलं. पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले, पण त्यांच्यासमोर पी.व्ही. नरसिंहराव यांचं आव्हान होतं. नेता निवडीच्या निवडणुकीत नरसिंहराव यांच्या पारड्यात जास्त मतं पडली आणि पवारांचं पंतप्रधानपद हुकलं. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले. नरसिंहरावांच्या या सरकारला काही वर्षापासून सुरू झालेल्या राम जन्मभूमी आंदोलनाच्या निर्णायक टप्प्याला सामोरं जावं लागलं. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडली गेली आणि देशातलं वातावरण बदललं. त्याचा सर्वाधिक भयानक परिणाम मुंबईला भोगावा लागला. मुंबईत धार्मिक दंगली सुरू झाल्या आणि देशाची आर्थिक राजधानी आगीत धुरात वेढली गेली. त्यावेळी मार्च 1993 मध्ये परत मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय बदल घडून आला होता, पण अनेकांनी त्याचा राजकीय अन्वयार्थ असाही लावला की राव यांना पवार यांच्या रूपानं प्रतिस्पर्धी दिल्लीत नको होता, म्हणून त्यांनी पवारांना परत मुंबईला पाठवलं. अनिच्छेनं पण महाराष्ट्र हिताचा विचार करून मी पुन्हा सूत्र स्वीकारली असं पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. पण पंतप्रधान पदाच्या जवळ पोहोचून परत दूर लोटणार हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा होता हे नक्की. राष्ट्रवादीची स्थापना, राज्यात काँग्रेससोबत आघाडी. 1995 साली महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झालेले शरद पवार 1996 पासून दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरू झालं तेव्हा तिथले एक महत्वाचे नेते बनले. पुढे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही बनले. असं म्हटलं गेलं की आघाड्यांच्या या काळात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवार दुसऱ्यांदा समीप पोहोचले होते. काँग्रेस बहुमतात नव्हती, पण तिच्या पाठिंब्यावर सरकार बनत होतं. त्याच वेळेला सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणलेले राहिले. त्यात काँग्रेसमधली मातब्बर नेत्यांची एक फळी पवारांच्या विरोधात कार्यरत होती. सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात यायचं ठरवलं आणि मग काँग्रेस अंतर्गत गणितही बदलली. एक मोठा वर्ग सोनियांनी पंतप्रधान व्हावं याही मताचा होता. शेवटी 1999 मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी.ए. संगमा, तारिक अनवर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांचं काँग्रेसमधलं हे दुसरं बंड होतं. 1999 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात वेगळे लढले, पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्र बघता ते एकत्र आले तर सत्तांतराची शक्यता होती. त्या शक्यतेनं पवारांचं बंड शांत झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रात आघाडीची सत्ता स्थापन झाली. केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार तिसऱ्यांदा आलं. ते 4.5 वर्ष चाललं. पण 2004 मध्ये वाजपेयींना पायउतार व्हावं लागलं. सोनियाच्या नेतृत्वात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला. युपीएचं सरकार येणार हे स्पष्ट झालं, पण सोनियांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. ज्या मुद्द्याला पवारांनी आक्षेप घेतला होता तो मुद्दा सोनियांच्या निर्णयामुळे राहिलाच नाही. त्यावेळेस असं म्हटलं गेलं की शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये असते तर त्यांना पंतप्रधान पदाची संधी होती. राष्ट्रवादी ही आता युपीएचा भाग होती. पवार नव्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुढची 10 वर्ष कृषी मंत्री राहिले. महाविकास आघाडी. 5 दशकाहून अधिक काळाचा शरद पवारांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. पण अशा घडामोडींचं शिखर 2019 मध्ये गाठलं गेलं याला क्वचितच कोणी नाही म्हणेल. कदाचित 1978च्या घडामोडी त्याच्याशी स्पर्धा करू शकतील, पण तरीही 2019चा पट मोठा आहे. 2019 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनं सामोरा गेला तेव्हा नरेंद्र मोदी सरकार अधिक बहुमतानं दुसऱ्यांदा देशात सत्तेवर आलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मदतीनं महाराष्ट्रात 5 वर्ष सरकार चालवलं होतं. काँग्रेस राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर अधिक कमकुवत झाली होती. निवडणुकी आधीचे सगळे पोल्स पुन्हा भाजपच्या सत्तेचं भाकीत करत होते आणि पराभवाच्या भाकितावर पवारांचे अनेक खंदे सहकारी पक्ष सोडून जात होते. अशा वेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. आघाडीचं मतदारसंघ वाटप स्वतःच्या हातात ठेवलं. भाजपा राष्ट्रीय मुद्द्याभोवती प्रचार केंद्रित करत असताना पवार स्थानिक मुद्द्यावर राहिले. साताऱ्याची पावसातली त्यांची सभा सगळीकडे गाजली. निकाल आले तेव्हा भाजपाच्या जागा 122 वरून 105 वर आल्या होत्या.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या, शिवसेनेच्या कमी झाल्या, पण भाजपाचं त्यांच्याशिवाय पाणी हलणार नव्हतं. युतीला स्पष्ट कौल मिळाला होता, पण इथे पवारांच्या राजकीय डावपेचांनी खेळी बदलली. शिवसेना भाजपापासून मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून दूर जाऊ लागली. त्यांचं आणि राष्ट्रवादीचं बोलणं सुरू झालं. राजकीयदृष्ट्या वैचारिक बैठकीनं एकमेकांच्या विरुद्ध असणारे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र कसे येणार, इथं पवारांचा एवढा वर्षाचा मुत्सद्दीपणा महत्त्वाचा बनला. शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडून त्यांची तयारी सिद्ध केल्यावर सोनिया गांधींना शरद पवारांनी समजावलं. या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. पण या नव्या महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता तयार झाली आणि नवं आव्हान समोर आलं. अजित पवारांनी बंड केलं आणि ते भाजपला जाऊन मिळाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांचं सरकार स्थापन केल्यावर राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या बाजूला आहेत असे दावे केले. पण पवारांनी प्रत्येक आमदार गोळा करून सगळ्यांना एकत्र आणलं. फडणवीस आणि अजित पवारांचं 84 तासाचं सरकार पडलं. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019च्या या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यानं पवारांच्या निवडणुकीतल्या कौशल्याबरोबर राजकीय डावपेचही पाहिले. निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीबाबतचा निकाल. 2023 हे वर्ष शरद पवारांच्या राजकीय प्रवासातलं महत्त्वाचं वर्ष ठरतं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार बाहेर पडल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी विरोधी बाकावर गेली. यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार आपल्या समर्थक आमदारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर आपला हक्क सांगितला. नंतर निवडणूक आयोगासमोर शरद पवार व अजित पवार गटानं आपापली बाजू मांडली. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकरणी निकाल देत निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला. 2024 लोकसभा निवडणूक. काही निवडक साथीदार पवारांच्या गटात शेवटपर्यंत राहिले आणि जुने आणि नवे असे एकूण 10 उमेदवार पवारांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत उभे करून ऐनवेळी आपल्या राजकीय चातुर्यानं 10 पैकी 8 खासदार निवडून आणले आणि पुन्हा एकदा आपण राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व आहोत हे सिद्ध केलं. जशी बारामतीची निवडणूक पवारांनी गाजवली, अगदी तशीच शिरूर, बीड आणि नगरची निवडणूक पण गाजली. येणारी विधानसभा. मधल्या काळात बीजेपीचा प्रभाव, अजितदादा पवार यांनी मांडलेली वेगळी चूल आणि बाकीची राजकीय गणितं पाहता विधानसभा चुरशीची होणार यात काही शंका नाही. त्या अनुषंगानं शरद पवार आणि त्यांचे सेनापती म्हणजे जयंत पाटील यांनी बरीच समीकरणं जोडून त्यावर काम करणं चालू केलं आहे. त्यानुसार शरद पवार पुन्हा एकदा वेगळे खेळ खेळतील याबाबत काहीच शंका नाही. सध्या महायुतीत नाराज असणाऱ्या आणि जनमानसात चांगला प्रभाव असणाऱ्या उमेदवारांना आपल्या गटात सामील करून घेण्याबद्दल जयंतरावांची जी धावपळ चालू आहे ती मीडियामध्ये हल्ली फार चर्चेत असते. याशिवाय लोकसभेला महायुतीला मिळालेल्या अपयशामुळे पवारांकडे उमेदवारांचे इन्कमिंग जोरदार चालू झालेलं आहे. मागच्या काही काळात महायुतीतले चांगले चेहरे पवारांबरोबर सामील झालेले आपण पाहिले. आता यापुढचं चित्र आणि लोकांची पसंती ही विधानसभेच्या निकालानंतरच आपल्यासमोर येईल. तोपर्यंत राजकीय डाव आणि चढाओढ आपल्याला पाहायला मिळणार हे मात्र नक्की. तर मंडळी, आज आपण इथेच थांबूया. जर आपल्याला आजचा भाग ऐकायला पाहायला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला ते आपण कमेंटमध्ये आम्हाला लिहून कळवू शकता. चला तर पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.